नमस्कार मंडळी. तर आज घेऊन आले आहे एकदम स्वादिष्ट आणि पोटभर उपवास स्पेशल थाळी. या थाळीत आहे साबुदाणा आणि बटाट्याचा मऊ खमंग पराठा, राजगिरा वरई आणि कच्च्या बटाट्याचा किस घालून केलेले पौष्टिक थालीपीठ, सोबत झणझणीत बटाट्याची भाजी आणि थंडगार दही. उपवासाच्या दिवशी नक्की करून पाहावा असा हा मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक मेनू मी आज इथे करणार आहे. तर मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून, इथे आलं किसून घेतलेलं आहे, जिरा आहे बटाट्याच्या भाजीसाठी. मी इथे मिरची चिरून घेतलेली आहे. एक वाटीचंच प्रमाण आपण करणार आहोत. तर एका वाटीने 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे पराठा करण्यासाठी. आणि इथे बटाटे आपण किसून घेणार आहे. 3 बटाटे घेतलेले आहेत. इथे मी भाजीसाठी 3 बटाटे कापून ठेवलेले आहेत. इथे मी थालीपीठासाठी राजगिऱ्याचं पीठ 1 वाटी आणि वरईचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. आणि इथे मी मीडियम आकाराचे 2 बटाटे किसून पाण्यात घालून ठेवलेले आहेत. हे आपण थालीपीठ करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पराठा करणार आहोत. तर पराठ्यासाठी आपण साबुदाणा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर तो आपण छानसा इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा छानपैकी भाजून घेऊया. जास्त भाजायचा नाही आपल्याला, अगदी त्याचं मॉइश्चर कमी झालं पाहिजे असा भाजून घ्यायचा. लो टू मीडियम गॅसवरच आपण भाजून घेऊया. आपल्याला हा खूप पण भाजायचा नाही, अगदी थोडंसं मॉइश्चर कमी करून घ्यायचं आहे. जास्त भाजला की असा कलर चेंज होणार त्याचा आणि असा चव बदलणार. त्याच्यामुळे आपल्याला फक्त थोडासा फुलेपर्यंत अगदी हलकासा लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी हाताला आपल्याला गरम लागेल एवढंच करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करू. थंड करून आपण मिक्सरला बारीक त्याचं दळून घेऊया. आता साबुदाणा आपण थंड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हा मिक्सरला मस्त बारीक करून घेऊया. आता आपण बटाटे किसणीने किसून घेऊया. किसूनच घ्यायचे आहेत, कारण मग त्याच्या आपण जर हातानेच मॅश करून घेतलं तर त्याच्या गुठळ्या राहतात. त्याच्यामुळे आपल्याला हा किसूनच घ्यायचा आहे. असं आपण किसून घेऊया. आता आपण जो साबुदाणा मिक्सरला बारीक केला होता तो आपण चाळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये. आणि जाडसर जे राहिलेला आहे चाळ तो परत आपण एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. असं आपण करून घेऊया. आता आपण तुम्ही बघू शकता मी असं मस्त चाळून घेतलेलं आहे. सर्व बटाटे पण किसून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण मिरची घालूया. तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार. किसलेलं आलं, आमच्याकडे आलं खातात म्हणून मी आलं टाकलेलं आहे. तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. इथे जिरे घालूया आपण. कच्चे जिरे घेतलेले आहेत. मीठ घालूया आपण चवीनुसार. आणि ह्याचा मस्त असा घट्टसर गोळा आता मळून घेऊया आपण. छान आपण गोळा मळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मी कसा मस्त गोळा मळून घेतलेला आहे. थोडा तेलाचा हात लावायचा. शेंगदाणे तेल वापरलेला आहे मी. त्याचा हात लावायचा किंवा तूपही लावू शकता. मस्त असा मला ह्याच्यात अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं मळताना. असं मळून घेतलेलं आहे मी. आणि जेवढं आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे, आपण 1 वाटी साबुदाणा घेतला होता, तर आपल्याला त्याच वाटीने
उकडलेल्या बटाट्याचं पण किसून तेवढंच प्रमाण घ्यायचं आहे, जेवढं आपण साबुदाणा घेतला आहे ना तेवढंच प्रमाण, तर ते परफेक्ट होतात. बघा आता मी किती छान मळून घेतलेलं आहे. असं मळून घ्यायचं. आता आपण 10 मिनिटं रेस्ट देऊ, तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया बटाट्याची. आता आपण उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला. आपण तूप घालूया. एक ते 1.5 चमचा. तर तूप गरम झालं. आता आपण जिरं घालूया, अर्धा चमचा. हिरवी मिरची घालूया, तुमच्या आवडीनुसार, तिखट किती खाता त्यानुसार. आणि थोडंसं आल्याचं किसलेलं आलं घालूया. छान परतूया. तुम्ही कढीपत्ता उपवासाला खात असाल तर कढीपत्ता टाकला तरी चालेल. आम्ही खात नाही, कोथिंबीर आणि कढीपत्ता खात नाही आम्ही, फक्त जिरं खातो. त्याच्यामुळे मी असं करून दाखवलेलं आहे. तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर घालू शकता, पराठ्यामध्ये, थालीपीठामध्ये, आणि कढीपत्त्याची फोडणी पण देऊ शकता. आता बटाटे आपण जे 3 बटाटे मीडियम आकाराचे कट करून ठेवले होते ते घालूया. छान परतून घेऊया. अगदी झटकीपट भाजी होती आणि इतकी सुंदर भाजी होती ही साजूक तुपातली उपवासाची भाजी. अशी इतर वेळेसही केली तरी सगळेजण आवडीने खाणार. अगदी सुंदर भाजी होते ही. आमच्याकडे तर खूप आवडते ही भाजी. मीठ घालूया चवीनुसार. दाण्याचा कूट घालूया 2 चमचे. परत एकदा परतून घेऊया. अगदी झटकीपट ही भाजी होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे बटाट्याची. एखादा मिनिट आपण असंच परतून घेऊया. अशी आपली भाजी तयार उपवासाची, अगदी झटकीपट. बटाटे उकडून ठेवल्यावर काहीच वेळ लागत नाही या भाजीला. आपण मस्त भाजी होऊन दिलेली आहे. 1 मिनिट छान. आता आपण ही काढून घेऊया. तर आपली बटाट्याची भाजी होईपर्यंत पीठ छान मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे पराठे लाटून घेऊया. असा गोळा करून घ्यायचा. थोडंसं हे मी वरईचं पीठ टाकलेलं आहे, असं खाली लावायचं दोन्ही साईडनी. आणि पातळ, खूप पण पातळ नाही, साधारण पराठा आपण लाटून घेऊया. बघू शकता तुम्ही. आणि पोळपाट गोल फिरतच लाटायचा आहे, सारखा उचलायचा नाही. तुम्हाला किती मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही लाटू शकता. कडेने क्रॅक जातात, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण ताटाच्या साह्याने त्याला आकार देणार आहोत. तुम्हाला किती मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता ताट. अगदी सोपी रेसिपी आहे, नवशिक्यांना सुद्धा जमणार. हे बघा असे कसे सुंदर असे पराठे आपण आता तव्यामध्ये भाजून घेऊया. छान तूप घालूया सर्वप्रथम. आणि लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. असे भाजून घेऊया आपण. वरतून तूप लावायचं. आता पलटी करून घेऊया. बघू शकता मस्त असा खमंग आवाज बघा.
सुंदर असा झालेला आहे उपवासाचा पराठा। इथे सुद्धा मी अजून एक तयार करून घेतला आहे, काढून घेऊया। आता हा सुद्धा आपण छान करून घेऊया। आता हा सुद्धा वरतून थोडं तूप लावून घेतलेला आहे, हा सुद्धा पलटी करूया। बघू शकता किती सुंदर झालेला आहे। असे आपण सर्व करून घेऊया। बघा कसा मस्त फुगलाय, बघू शकता तुम्ही अगदी जवळून सुद्धा। आवाज बघा। ह्याला सुद्धा तूप लावून घेऊया। अगदी मस्त उपवासाला बघू शकता तुम्ही कसा फुगलेला आहे टम्म। अगदी सुंदर होतात आणि साबुदाण्याची खिचडी तरी गरम गरमच छान लागते आणि शिवाय त्याने पित्ताचा त्रास होतो, शिवाय पोट गच्च गच्च होतं। त्याच्यापेक्षा हे असे मस्त पराठे करून खाल्ले की हे एकदाच बनवून ठेवले तरी 4-5 तास असेच राहतात, मस्त मऊ असे लुसलुशीत, काहीच प्रॉब्लेम नाही। खिचडी तरी थंड झाल्यावर खाऊशी वाटत नाही, पण हे पराठे मस्त होतात, बघू शकता तुम्ही। असे मी सर्व आता करून घेते। आपण त्याच परातीमध्ये पराठा मळलेले पीठ मळलं होतं पराठ्याचं, त्याच परातीमध्ये आपण जास्त भांडी न काढताच करणार आहोत। तर इथे मी कच्चे बटाटे घेतले होते मीडियम आकाराचे 3, ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवले होते, काळे पडायला नको म्हणून। ते आता गाळून घेतलेले आहे। ह्यातच आपल्याला सर्व मसाले आणि पीठ घालायचे आहे थालीपीठासाठी। तुम्ही उकडूनही घेऊ शकता, पण मी कच्चे बटाट्याचंच करणार आहे। इथे राजगिऱ्याचं पीठ, राजगिरा अगदी खायला अगदी त्यात औषधी गुणधर्म भरपूर असतात, हाडांसाठी कॅल्शियम भरपूर असतात, मुलांचे दातासाठी, हाडासाठी, रक्तवाढीसाठी अगदी कॅल्शियम मध्ये भरपूर गुणधर्म असतात। त्याच्यामुळे आपण ह्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे। आणि इथे वरईचं पीठ 1 वाटी, जिरे घालणार आहे, अर्धा चमचा हिरवी मिरची, इथे मी आलं किसून ठेवलं होतं, मीठ घालूया चवीनुसार। आणि आपण इथे बेडगी मिरची पावडर कलरसाठी वापरणार आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायची तर नाही वापरले तरी चालेल। लाल तिखट उपवासाला चालतं म्हणून मी वापरलेलं आहे। आता आपण आधी सर्व मिक्स करूया आणि जसं पाणी लागेल थोडं थोडं तसं त्याचं मस्त असा घट्टसर गोळा मळूया। जसं आपण थालीपीठ करतो कसं लागतं तसं अगदी आपण करून घेऊया। माझ्याकडे स्किप झालं होतं दाण्याचा कूट, 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट घालूया। आता मिक्स करूया आणि मस्त घट्टसर गोळा मळूया। तर असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण थालीपीठला करतो तसा, खूप घट्ट नाही, असा ओलसर आपल्याला थालीपीठ थापता आलं पाहिजे असा मळून घ्यायचा। मला अगदी 4 चमचे पाणी लागलेलं आहे पीठ मळायला, कारण आपण कच्चेच बटाट्याचा किस केला होता आणि त्याच्यामुळे ते ओलसर असल्यामुळे मला जास्त पाणी लागलेलं नाही, अगदी पोहे खायचे 4 चमचेच पाणी लागलेलं आहे। आता आपण किती तुम्हाला छोटे मोठे थालीपीठ करायचे त्यानुसार आपण घ्यायचा गोळा। इथे मी कपड्याला पाणी लावून घेतलेलं आहे, ओला करून घेतलेला आहे कपडा, थोडंसं पाणी घालूया आणि अगदी मस्त थापून घेऊया।
तुम्हाला कसे अगदी किती मोठे हवेत त्यानुसार मी साधारणच करणार आहे, खूप पण मोठे नाही, अगदी मीडियम करणार आहे मी आणि खूप जाड पण नाही करणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर होतात। तुम्हाला कोथिंबीर जर तुम्ही खात असेल तर टाकली तरी चालेल। होल करून घेऊया। असे होल केल्यामुळे आपल्याला आतपर्यंत तेल सोडता येते आणि ते आतून सुद्धा खुसखुशीत होतात। आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। किंचित 1-2 थेंब आपण तूप घालूया। आता त्याच्यावर आपली थालीपीठ आपण सोडूया। या होल मधून सुद्धा तेल घालायचं आहे आपल्याला। तेल तूप मी इथे तूप वापरतेय। तेल वापरलं तर शेंगदाणा तेल उपवासासाठी। आता छान आपण दोन्ही साइडनी करून घेऊया खरपूस। आधी एक साइड करून घेऊया, तोपर्यंत दुसरा करून दाखवते। हाताला पाणी लावून अगदी पटापट थापता येतात। उपवास असेल तरच करायचं असं काही नाही, आपण इतर वेळेसही करू शकतो। अगदी पोटभरीचं, अगदी 2 थालीपीठ खाल्लं की अगदी संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही, असे मस्त पौष्टिक थालीपीठ तुम्ही असे लहान मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता। अगदी सुंदर होतात। आता आपण बघूया आपलं थालीपीठ कसं झालेलं आहे। पलटी करून घेऊया। बघू शकता किती सुंदर झालेलं आहे थालीपीठ। त्या साइडने सुद्धा मस्त खरपूस भाजून घेऊया। आता दुसरी साइडही आपण पलटी करू। बघा किती आवाज बघा तुम्ही कसा येतो, मस्त असे खुसखुशीत कसे झाले आवाजावरून कळतं। आवाज बघा किती सुंदर झालेले आहेत उपवासाचे थालीपीठ। अगदी मस्त असे पौष्टिक बघू शकता तुम्ही। छान असे खरपूस भाजून घ्यायचे। वेळ लागला थोडा तरी चालेल, पण नाही वेळ लागत जास्त। आणि खूप लो टू मीडियम गॅसवर नाही करायचं हे, कारण ते आतून पण व्हायला पाहिजे ना। अगदी मीडियम गॅसवर करायचं, खूप पण बारीक गॅसवर करायचं नाही। काढून घेऊया। तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा कसे झालेले आहेत थालीपीठ, अगदी काढून घेऊया। आता दुसरा टाकून दाखवते। मस्त तो सुद्धा थापून घेतलेला आहे इथे। मस्त तेल सोडायचं, तूप सोडा। सगळ्या होल मधून सोडायचं आणि मग कडेने सोडायचं। मस्त हे सुद्धा करून घेऊया। असे सगळे करून घेऊया आपण। आता पलटी करूया। आता पलटी करून बघूया कसा मस्त झाला हा सुद्धा, बघू शकता तुम्ही। तुम्हाला उकडलेला बटाटा घालायचा तर तो सुद्धा किसून घालू शकता, पण मी इथे कच्चाच बटाटा वापरलेला आहे आणि तो असा मस्त आतून छान शिजला जातो, कारण तो आपण बारीक किसलेला आहे। अगदी सुंदर थालीपीठ तयार। काढून घेऊया। तर मंडळी मी इथे मस्त असं स्वादिष्ट आणि पोटभरीच असं उपवासाचा पदार्थ केलेला आहे। अगदी थाळीच केलेली आहे मी उपवासाची। या थाळीत आहे साबुदाणा आणि बटाट्याचा मऊ खमंग पराठा, राजगिरा वरई आणि कच्च्या बटाट्याचा कीस घालून केलेले
पौष्टिक थालीपीठ सोबत झणझणीत बटाट्याची भाजी आणि थंडगार गोड दही उपवासाच्या दिवशी असा हा मस्त मेनू मी करून दाखवलेला आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? बघू शकता तुम्ही किती अगदी मऊ झालेले आहे। तुम्ही बघू शकता अगदी फोल्ड बघा कसे फोल्ड होतात, असे मऊ लुसलुशीत असे थालीपीठ मी बटाटे आणि साबुदाणे मस्त करून उकडलेले बटाटे आणि साबुदाणा मस्तपैकी गरम करून मिक्सरला बारीक करून त्याचे छान असे पराठे आणि थालीपीठ। मी इथे किसलेला बटाटा वापरलेला आहे, राजगिऱ्याचं पीठ आणि आपलं वरईचं पीठ। तुम्ही इथे रताळ्याचा किस घालू शकता किंवा लाल भोपळाही घालू शकता, काकडी घालू शकता, नवरात्रामध्ये चालतं। तर ते असे मस्त थालीपीठ उपवासाला तुम्ही करू शकता। मी इथे लाल उपवासाचं तिखटही वापरलेलं आहे, थोडी मिरची वापरलेली आहे। तुम्हाला नसल वापरायचं, लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल। असे सुंदर थालीपीठ होतात, तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम। आणि इथे मस्त बटाट्याची भाजी केली साजूक तुपातली, छान दाण्याचा कूट, जिरं आलं किसून अगदी सुंदर अशी हिरवी मिरची घालून मस्त अशी भाजी केलेली आहे, चविष्ट असा हा उपवासाचा मस्त मेनू मी केलेला आहे, उपवासाची थाळी। तर तुम्हाला माझी उपवासाची थाळी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी परत संगीता किचन वाईब्सला फॉलो करा। चला तर मंडळी, आपण भेटू पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।